नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय उपयुक्त अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय पाहत असतो, तर आतापर्यंत ज्या काही TETच्या परीक्षा झाल्या आहेत, या परीक्षेमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे जे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते आपण या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. याच्यामधलं आपलं प्रकरण कितवं आहे, तर प्रकरण हे 5वं आहे. त्याचं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र. कोणतं प्रकरण आहे आपलं? शैक्षणिक मानसशास्त्र. म्हणजे मानसशास्त्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या अध्यापनाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं असं हे प्रकरण असणार आहे. मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय विचारला बघा. थॉर्नडाईकच्या उपपत्तीत प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नसतो. आता इथं काय विचारलं बघा आपल्याला, की थॉर्नडाईकची जी काही प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे, की त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश नसतो असं विचारलंय. मग ऑप्शन बघा, प्रेरणा, अडथळा, विस्मरण आणि यश. मग यापैकी कशाचा समावेश नसतो, तर विस्मरण याचा समावेश नसतो. म्हणजेच थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये कशाचा समावेश आहे बघा, तर प्रेरणा, अडथळा आणि योगायोगाने मिळणारे यश हे महत्त्वाचं असतं. कशामध्ये? थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये. थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आहे, तर ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. हाही प्रश्न भरपूर वेळेस विचारलेला आपल्याला, की प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे. मग ती कोणाची आहे? थॉर्नडाईकची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये ध्येय गाठताना प्रेरणा, अडथळा आणि योगायोगाने मिळणारे यश महत्त्वाचे असते. ठीक आहे. मग कोणते घटक महत्त्वाचे असतात थॉर्नडाईकच्या उपपत्तीमध्ये? बघा, प्रेरणा, अडथळा आणि योगायोगाने मिळालेलं यश महत्त्वाचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला हा विस्मरण होता, हा विस्मरण या प्रक्रियेचा भाग नसून मग तो कशाचा भाग आहे, तर विस्मरण हा अध्ययन उणे होणे याचा परिणाम आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की विस्मरण हा कशाचा परिणाम आहे. मग कशाचा परिणाम आहे, तर अध्ययन उणे होणे याचा हा परिणाम आहे. ठीक आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणून आपल्याला एक तर प्रश्न बारकाईने वाचायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा आहे, नेमकं विचारलंय काय ते. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 2 आहे. काय विचारलं बघा, पियाजेच्या मते अमूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटात दिसून येते. कोणती अवस्था? अमूर्त क्रियात्मक अवस्था कोणत्या वयोगटामध्ये दिसून येते असं आपल्याला विचारलंय. मग ही अवस्था बघा, ऑप्शन दिले 2 ते 7 वर्षे, 11 वर्षाच्या पुढे, 7 ते 11 वर्षे आणि जन्मापासून 2 वर्षापर्यंत. मग ही कुठे येते? 11 वर्षाच्या पुढे येते. कुणाच्या मते? पियाजेच्या मते. कुणाच्या मते? पियाजेच्या मते. मग बघा, जीन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार, मग इथं प्रश्न विचारू शकतात आपल्याला की जीन पियाजेची कोणती उपपत्ती आहे? बोधात्मक विकास उपपत्ती आहे. त्या उपपत्तीनुसार 11 वर्षाच्या पुढील काळात बालक काय अमूर्त विचार करायला लागते असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग कोणी म्हटलंय, तर ते म्हटलंय जॉन पियाजेने. ठीक आहे. लक्षात असू द्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. बालकाचा विकास हा डोक्याकडून पायाकडे होत जातो, या विकास तत्वाला काय म्हणतात? मला वाटतं आपल्या कालच्या लेक्चरमध्ये पण आपण याच्यावरती प्रश्न घेतला होता. मग डोक्याकडून पायाकडे जो विकास होत जातो त्याला काय म्हणतात? शिरपुच्छ विकास म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? शिरपुच्छ विकास किंवा मस्तकानुवर्ती विकास हाही पण म्हणतात. याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे शिरपुच्छ विकास, एकच शिर म्हणजे काय? डोकं, आणि मस्तकानुवर्ती सुद्धा मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा काय? मस्तक म्हणजे काय? डोकं. म्हणजे हा विकास काय होतो? डोक्यापासून सुरू होतो आणि शेवट कुठं होतो? पायाकडे होतो. मग बघा, विकासाची दिशा नेहमी कशी असते? शिरपुच्छ असते. हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात की विकासाची दिशा कशी असते, तर ती कशी असते? शिरपुच्छ असते. म्हणजेच काय? डोक्याकडून पायाच्या अंगठ्याकडे असते. ठीक आहे. त्याला दुसरा शब्द काय आहे? मस्तकानुवर्ती. काय म्हणतात त्याला? दुसरा शब्द मस्तकानुवर्ती म्हणतात. मग ते पण लक्षात ठेवायचं. दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. अध्ययन म्हणजे सवयींचे जडणघडण होय अशी व्याख्या कोणी केली आहे? आता काय? अध्ययन म्हणजे सवयींचे जडणघडण अशी व्याख्या कोणी केली असं आपल्याला विचारलंय. मग ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर वॉटसननी केलेली आहे. आता हा जो वॉटसन आहे ना, हा वॉटसन आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, तर या वॉटसनला काय म्हटलं जातं? वर्तनवादाचा जनक म्हटलं जातं. कशाला? वर्तनवादाचा जनक. कोणाला म्हटलं जातं? वॉटसनला. मग याने मानसशास्त्राची व्याख्या सुद्धा केलेली आहे की मानवी वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र, अशी त्यांनी काय केलेली आहे? व्याख्या केलेली आहे. आणि ही काय आहे? आधुनिक मानसशास्त्राची व्याख्या आहे. म्हणून हा वॉटसन आपल्यासाठी काय आहे? खूप महत्त्वाचा आहे. वॉटसन कोणता वादी होता बघा? वॉटसन या
वर्तनवादी शास्त्रज्ञाने सवयींना अध्ययनाचा मुख्य आधार मानले. मग त्यांनी अध्ययनाचा मुख्य आधार कशाला मानला आहे, तर सवयींना मानला आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. छोटे छोटे शब्द आहेत हे, परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. 5 नंबर. अध्यापन प्रतिमानाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत. आता काय विचारलंय, अध्यापन प्रतिमानाचे प्रणेते. आता अध्यापन प्रतिमानालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पण लक्षात ठेवायचं. कधी कधी पेपरमध्ये आपल्याला इंग्लिश म्हणजे मराठी शब्द दिलेला नसतो, फक्त इंग्रजीमधून शब्द दिलेला असतो. मग त्यालाच काय म्हणतात, मॉडेल्स ऑफ टीचिंग. मग मॉडेल्स ऑफ टीचिंगचे प्रणेते कोण आहेत असं आपल्याला विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत बघा, ब्रुस जॉयस आणि मार्सवेल, डॉक्टर ब्लूम, B.F. स्किनर आणि रॉबर्ट गेने. मग कोण आहेत, ब्रुस जॉयस आणि मार्सवेल हे काय आहेत, अध्यापन प्रतिमानाचे प्रणेते आहेत. ठीक आहे, मग बघा ब्रुस जॉयस आणि मार्सवेल यांनी काय केलेलं आहे, तर अध्यापनाच्या विविध प्रतिमानांचं काय केलेलं आहे, त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. ठीक आहे, वर्गीकरण आणि मांडणी केली आहे. मग पुढचा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारू शकतात की अध्यापनाच्या विविध प्रतिमानांचं वर्गीकरण आणि मांडणी खालीलपैकी कोणी केली आहे. मग ती कोणी केली आहे, ब्रुस जॉयस आणि मार्सवेल यांनी केले आहे. ठीक आहे, म्हणजे कधी कधी काय होतं, हेच प्रश्न आपल्याला दुसऱ्या पद्धतीने फिरवून विचारले जातात. म्हणून तुम्हाला काय करायचंय, बेसिक गोष्टी क्लिअर करायच्या, बेसिक कन्सेप्ट, बेसिक संकल्पना जर का एकदा तुम्ही परफेक्ट केल्यात, मग प्रश्न तुम्हाला कितीही फिरून विचारता, कितीही उलटा पालटा कसाही करून विचारता, तुमचं उत्तर काय नेहमी बरोबरच येणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही आपली टेस्ट सिरीज तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये आपण काय काय देणार आहोत बघा, तुम्हाला 10 टेस्ट पेपर देणार आहोत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. आता फक्त या प्रश्नपत्रिकाच देणार आहोत का, तर नाही, या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित देणार आहोत. म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची, त्यालाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये अँसर की. मग याची उत्तर सूची किंवा अँसर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे, प्रश्नपत्रिकेसोबतच दिली जाईल. ठीक आहे, मग आता या प्रश्नपत्रिका बघा, आतापर्यंत म्हणजे कितीपर्यंत किंवा कधीपासून कुठपर्यंत असं बरेच जण विचारतात. मग 2013ला TET परीक्षा झाली होती, मग 13 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्यात या सगळ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात, सर पेपर 1च्या देणार की पेपर 2च्या देणार. मग या ठिकाणी बघा, आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका ह्या तुमच्या दोन्ही पेपरच्या असतील, पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी काय केल्या जातील, पाठवून दिल्या जातील. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं असणार ते TET परीक्षेचा अभ्यासक्रम करताना किंवा अभ्यास करताना पहिली पायरी म्हणजे काय असेल, तर ती मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका पाहणे ही काय असते, अभ्यासाची पहिली पायरी असते. त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाबा आपल्याला अभ्यास नेमकं कोणत्या दिशेने करायचा आहे, परीक्षेमध्ये नेमकं काय विचारतं हे आपल्याला कशावरून कळतं, तर मागे झालेल्या प्रश्नपत्रिकेवरूनच कळतं. ठीक आहे, मग त्याचबरोबर आपण तुम्हाला नोट्स पण देत आहोत. मग ज्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता अशा सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की TET परीक्षेमध्ये इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, मग 4थी ते 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत त्या शालेय पुस्तकामधले आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा अतिशय IMP अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स आपण काढलेल्या आहेत. मग त्या नोट्स सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान असेल, या सगळ्या विषयांचा समावेश आपल्या या नोट्समध्ये असणार आहे. ठीक आहे, इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या नोट्समध्ये. मग तुम्ही परीक्षेला जाण्यापूर्वी फक्त एवढ्या मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही किती मार्क मिळवू शकता, तर यामध्ये तुम्ही 100पेक्षा जास्त मार्क, 100हून अधिक मार्क काय अगदी सहज मिळवू शकता. आणि एवढे मार्क मिळवले म्हणजे तुम्ही परीक्षा काय होणार, पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या मार्काने, चांगल्या गुणांनी काय होणार, परीक्षा त्या ठिकाणी पास होणार. मग याची किंमत किती मित्रांनो, तर याची किंमत फक्त 200 रुपये आहे. किती रुपये किंमत आहे, 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव, शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडेल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. किती रुपयाला पडेल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, कुठं पे करायचे आहेत,
तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे, त्याच्यावरती आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो नंबर 9689141630. ज्यांना नंबरवरती पाठवायला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी आपलं स्कॅनरसुद्धा पाठवून देऊ, QR कोडसुद्धा पाठवून देऊ. मग स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं, सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. मग तुम्ही मला एकतर गुगल पे करा, फोनपे करा किंवा व्हॉट्सॲपला एक मेसेज करा की सर आम्हाला स्कॅनर टाका, तुम्हाला स्कॅनर पाठवून दिलं जाईल. मग त्याच्यावरती तुम्हाला किती रुपये पाठवायचे आहेत, तर फक्त आणि फक्त 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे 139 रुपये पाठवता त्याचा काय करायचं, तुम्हाला एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल कशा स्वरूपामध्ये पाठवलं जाईल, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल पाठवलं जाईल. तुम्ही मोबाईलमध्ये अभ्यास करू शकता, लॅपटॉपमध्ये करू शकता, टीव्हीमध्ये PDF फाईल ओपन होतात जर ॲप्लिकेशन असेल PDF रीडर तर, किंवा याची तुम्ही झेरॉक्ससुद्धा काढू शकता. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली. मग कोणत्या प्राण्यावरती त्याने प्रयोग केला होता, तर चिंपांजीवरती केला होता. आता इथं दुसरा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणी चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग केला. मग कोणी केला होता, कोहलरने केला होता. तिसरा प्रश्न विचारला जातो की कोहलरने चिंपांजी या प्राण्यावर प्रयोग करून कोणती उपपत्ती मांडली. मग कोणती, मर्मदृष्टीमूलक ही उपपत्ती त्याने मांडली होती. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं कोहलरची उपपत्ती कोणती आहे, मर्मदृष्टीमूलक. कोणत्या प्राण्यावरती, चिंपांजी. चिंपांजी या सुलतान नावाच्या चिंपांजीवरती त्याने काय केला होता, प्रयोग केला होता. आणि प्रयोग करून त्यांनी काय सांगितलं की बाबा समस्या निराकरणासाठी मर्मदृष्टी कशी लागती हे त्याने सिद्ध केलेलं होतं. ठीक आहे, म्हणजेच त्यांनी कोणती उपपत्ती मांडली होती, मर्मदृष्टीमूलक उपपत्ती मांडली होती. कोणी, कोहलरने. ठीक आहे, याला कोहली म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल, कोहली ठेवलं तरी चालेल, विराट कोहली लक्षात राहू द्या. एखादे शब्द लक्षात राहत असेल ना तर त्याच्यासारखा साम्य असणारा आणि आपल्या नेहमीच्या भाषेतला शब्द ठेवायचा त्याला. परीक्षेवर मग पर्यायावर आपल्याला कळतं, कोहली म्हणलं की पर्याय बघून कोहलर हे कळतो. ठीक आहे, मग कोहलरची काय आहे, चिंपांजी सुलतान आहे किंवा सुलतान हे नावाचं चिंपांजी प्रयोग केला त्यांनी. कोणती उपपत्ती मांडली, मर्मदृष्टीमूलक. ठीक आहे, पुढे जाऊया. 7 नंबर. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. आता काय विचारलंय, बुद्धिमत्तेचा कोणता सिद्धांत, द्विघटक सिद्धांत कोणी मांडला असं विचारलंय. मग हा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला होता, स्पियरमननी मांडला होता. कोणी, स्पियरमन म्हणजे. मग त्यामध्ये त्याच्या मते हे द्विघटक म्हणजे 2 घटक कोणकोणते होते, तर पहिला घटक होता सामान्य घटक. कोणता, सामान्य घटक. आणि दुसरा काय होता, विशिष्ट घटक. पहिला काय होता, सामान्य घटक म्हणजे जनरल घटक आणि दुसरा विशिष्ट घटक म्हणजे स्पेशल घटक. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हा जो थर्स्टन आहे. ठीक आहे, आता स्पियरमनने बुद्धिमत्तेत सांगितले होते हे 2. ठीक आहे, बघूया आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर. ज्या बुद्ध्यांकात वाढ होत नाही त्याला काय म्हणतात, ज्या बुद्ध्यांकामध्ये, आता बुद्ध्यांकालाच काय म्हणतात, IQ म्हणतात. मग ज्या IQ मध्ये वाढ होत नाही त्याला काय म्हणतात असं आपल्याला विचारलंय. मग ज्या IQ मध्ये वाढ होत नाही त्याला काय म्हणतात, तर स्थिर बुद्ध्यांक म्हणतात. काय म्हणतात, बुद्ध्यांक म्हणतात. आणि बुद्ध्यांक हा काय असतो, कशानुसार स्थिर असतो, तर साधारणपणे वयोमानानुसार स्थिर असतो. ठीक आहे, असे मानले जाते. ठीक आहे, कशाहून स्थिर असतो हा बुद्ध्यांक, वयोमानानुसार स्थिर असतो. ठीक आहे, मग आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आपल्याला, ते म्हणजे बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र. भरपूर वेळेस परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. मग बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय आहे, मानसिक वय भागिले शारीरिक वय किंवा मानसिक वय छेद शारीरिक वय गुणिले 100. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय सोपं आहे बरं, पहा बरं. मानसिक वय, मेंटल एज, शारीरिक एज, फिजिकल एज गुणिले 100 एवढं बुद्ध्यांकाचं सूत्र आहे. लक्षात ठेवा, परीक्षेत वारंवार आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आहे, 9 आहे. मानसशास्त्राची वर्तन अभ्यासणारी शास्त्र ही शाखा कोणाची आहे. बघा, वर्तन हा शब्द आला की तुमच्या डोळ्यासमोर एक व्यक्ती आली पाहिजे, ती म्हणजे वॉटसन. कोणती, वर्तन शब्द आला की तुमच्या डोळ्यासमोर वॉटसन आलं पाहिजे. तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलंय, आत्मा म्हटलं की कोण आलं पाहिजे तुमच्या डोळ्यासमोर, ॲरिस्टॉटल आला पाहिजे. ठीक आहे, तसाच मग वर्तन म्हटलं की कोण आलं पाहिजे, वॉटसन आलं पाहिजे. ठीक आहे, मग वॉटसन काय म्हटलं होता, वर्तनाचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी त्यांनी व्याख्या केली होती. मग बघा, 20व्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन यांनी काय केलं, बघा,
मानसशास्त्राला वर्तनाचं शास्त्र अशी संज्ञा दिली. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये बघा, हे जे आत्मा होता अरिस्टॉटलचा आत्मा किंवा मन, या अदृश्य गोष्टींचा अभ्यास करण्यापेक्षा जे डोळ्यांनी दिसते आणि ज्याचे वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करता येते अशा वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र असे त्यांनी व्याख्या केली होती. म्हणजे सरळ सरळ वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली होती? वॉटसननी केली होती. हे तुम्हाला बाकीचं एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. म्हणून त्यांना वर्तनवादाचे जनक म्हटलं जातं. मग प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो की खालीलपैकी कोणाला वर्तनवादाचं जनक म्हणतात? तर कोणाला म्हटलं जातं? वॉटसनला म्हटलं जातं. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. प्रबलन ही संकल्पना कोणत्या अध्ययन उपपत्तीचा मुख्य आधार आहे? कोणती संकल्पना? प्रबलन ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कोणत्या अध्ययन उपपत्तीचा मुख्य आधार आहे असं विचारलं. मग ही कोणत्या अध्ययन उपपत्तीचा मुख्य आधार आहे? तर ही साधक अभिसंधान या अध्ययन उपपत्तीचा मुख्य आधार आहे. ठीक आहे. मग ही साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? तर ही B.F. स्किनरची आहे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. या स्किनरवरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग त्याची उपपत्ती कोणती आहे? साधक अभिसंधान ही उपपत्ती आहे. लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी कोणती संकल्पना मांडली? प्रबलन. ठीक आहे. म्हणजेच उपपत्ती बक्षीस किंवा प्रबलन दिल्याने काय होते? कृती दृढ होते अशी त्यांनी त्या ठिकाणी उपपत्ती मांडलेली आहे. ठीक आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 11. विशेष गरज असणाऱ्या बालकांसाठी कोणती शिक्षण पद्धती वापरली जाते? आता काय सांगितलं आपल्याला? विशेष गरज असणाऱ्या बालकांसाठी कोणती शिक्षण पद्धती वापरली जाते? ऑप्शन दिलेत बघा. सर्वसमावेशक, अनौपचारिक, पृथक आणि यापैकी नाही. मग या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षण पद्धती वापरली जाते. ठीक आहे. मग बघा, सर्वसामान्य बालकासोबतच विशेष गरज असलेल्या बालकांना एकत्र शिकवणे म्हणजे काय? सर्वसमावेशक शिक्षण पद्धती होय. मग त्यात थोडाफार बदल, अद्यापनामध्ये थोडाफार बदल तो काय करायचा असतो? शिक्षकाने करायचा असतो. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. खालीलपैकी कोणते बाह्य प्रेरणाचे उदाहरण आहे? कोणतं बाह्य प्रेरणाचं उदाहरण विचारलं? ठीक आहे. प्रेरणा दोन असतात. एक तर बाह्य प्रेरणा असते आणि दुसरी काय असते? आंतरिक प्रेरणा असते. मग बघा, विषयाची आवड, पारितोषिक मिळवणे, जिज्ञासू वृत्ती आणि समाधान मिळवणे. मग यापैकी पारितोषिक मिळवणे हा काय आहे? बाह्य प्रेरणा आहे. ठीक आहे. मग बाह्य प्रेरणेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात बघा? पारितोषिक येतंय, शिक्षा येतंय किंवा नावलौकिक या बाह्य गोष्टी आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? बाह्य प्रेरणेमध्ये त्यांचा समावेश केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बुद्धिमत्तेची बहुघटक उपपत्ती कोणी मांडली? आता काय विचारलं आपल्याला? बुद्धिमत्तेची बहुघटक जी उपपत्ती आहे ही कोणी मांडली असं विचारलंय. मग ती कोणी मांडलेली आहे? तर ती थॉर्नडाईकनी मांडलेली आहे. कोणी मांडलेली आहे? थॉर्नडाईकनी. मग थॉर्नडाईक यांनी काय म्हटलं बघा? बुद्धिमत्ता अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली असते. ठीक आहे. असं सांगितलंय. कोणी सांगितलंय? थॉर्नडाईकने. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 14 नंबर. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? अध्ययन संक्रमण म्हणजे काय असं विचारलंय. मग अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीतील अनुभवाचा दुसऱ्या परिस्थितीत उपयोग होणे म्हणजेच काय? अध्ययन संक्रमण होय. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 15 नंबर. बाल्यावस्था हा कालखंड साधारणपणे कोणता असतो? ऑप्शन बघा. आता जन्म ते 2 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 13 ते 19 वर्षे आणि 21 वर्षाच्या पुढे. मग आता एक ठिकाणी बघा, जन्म ते 12 वर्षे जन्म ते 2 वर्ष कोणती अवस्था असते? शैशवावस्था असते. ठीक आहे. शैशवावस्था आपण पाहिलेलं आहे याच्या अगोदरच्या बालविकास प्रकरणामध्ये. 6 ते 12 वर्षी कोणती अवस्था असते? बाल्यावस्था असते. पण बाल्यावस्थेमध्ये सुद्धा कोणती? उत्तर बाल्यावस्था असते. ठीक आहे. मग हे आपलं उत्तर आहे. उत्तर बाल्यावस्था असते. 13 ते 19 काय असते? ही किशोरावस्था असते किंवा कुमार अवस्था असते. ठीक आहे. आणि पूर्व बाल्यावस्था कोणती असती? तर 2 ते 6 वर्ष ही काय असती? पूर्व बाल्यावस्था असते. म्हणजे एकूण बाल्यावस्था किती असती? 2 ते 12 वर्ष असती. त्याच्यामध्ये 2 टप्पे केले जातात. एक पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्ष आणि उत्तर बाल्यावस्था 6 ते 12 वर्ष. ठीक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाण्याअगोदर पुन्हा एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो. जी सगळ्यात तुम्हाला आतुरता लागली होती, आपल्या सगळ्यांना मीही उत्साही होतो, तुम्हीही उत्साही होतात, असं आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. आपल्या ॲप्लिकेशनचं नेम काय आहे किंवा नाव काय आहे? तर NG क्लासेस हे आपलं ॲप्लिकेशनचं नाव आहे. काय आहे? NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आलेलं आहे. मग या ॲप्लिकेशनमध्ये आपण तुमच्या महा-TET परीक्षेसाठी, आपल्या महा-TET परीक्षा 2026साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे. आपल्या बॅचचे विषय कोणते असतील बघा?
तर आपल्या बॅचमध्ये तुमच्या महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे 2 विषय असणार आहेत. ते 2 विषय कोणते असतील? बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण. मग हे 2 विषय तुमच्या TET परीक्षेसाठी किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग या 60 पैकी आपल्या कोर्समधून तुमची किती मार्काची तयारी होईल? तर कमीत कमी 50 मार्काची तयारी होईल. कमीत कमी 50. जास्त किती? 50 पेक्षा जास्त. मग तुम्ही 55 पण पाडू शकता, 56 पण पाडू शकता. ठीक आहे, एवढ्या मार्काची तुमची तयारी त्या ठिकाणी 100% म्हणजे गॅरंटी देऊन करून घेतली जाईल. ठीक आहे, मग हे आपला कोर्स असणार आहे. हा कोणासाठी फायदेशीर असणार आहे? ज्यांचा पेपर 1 आहे त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे. त्याचबरोबर ज्यांचा पेपर 2 आहे त्यांच्यासाठी सुद्धा काय असणार आहे? हा अतिशय उपयुक्त असणार आहे. म्हणजे आपण बाकीच्या सारखं विद्यार्थ्याला लुबाडत नाही की बाबा पेपर 1ला वेगळा कोर्स, पेपर 2ला वेगळा कोर्स आणि सिलेबस तर काय आहे? सारखाच आहे. हे जे 2 विषय असे आहेत की बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, हे तुमचा पेपर 1 असू द्या, तुमचा पेपर 2 असू द्या, त्याच्यानंतर तुमचं हिंदी माध्यम असू द्या, तुमचं इंग्रजी माध्यम असू द्या, तुमचं मराठी माध्यम असू द्या किंवा समाजशास्त्र असू द्या, गणित विज्ञान असू द्या, कुठलाही पेपर असू द्या, तुम्हाला दोन्ही विषय काय आहेत? सगळीकडे सारखे आहेत. आणि किती सारखे आहेत? तर 100% सारखे आहेत. म्हणजे सिलेबसमध्ये एक शब्दही वेगळा नाही दोन्हीच्या ह्याच्यामध्ये. सगळीकडे हे विषय काय आहेत? सारखे आहेत आणि कंपल्सरी आहेत, म्हणजे अनिवार्य आहेत. तुम्हाला बाकीचे विषय बदलता येतील पण हे 2 विषय काय आहेत? कंपल्सरीच आहेत. म्हणजे ते असतात म्हणजे असतातच. ठीक आहे, म्हणून तुम्हाला ह्या 2 विषयाची तयारी करणं काय सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग या कोर्सची आपली किंमत आपण किती ठेवली बघा? फक्त 1000 रुपये ठेवली. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार तुम्हाला आपला कोर्स किती रुपयाला भेटेल? फक्त आणि फक्त 499 रुपयाला. मग हे कोणासाठी असणार आहे? तर फक्त पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे? हा 499 रुपयाला असणार आहे. आपले ॲडमिशन किती झालेत? जवळपास आपले आता 170 पेक्षा जास्त ॲडमिशन झालेत. म्हणजे शेवटच्या 25-30 सीट काय आहेत आपल्या शिल्लक आहेत 499 रुपयाला. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 499 रुपये आणि बाकीचे इंटरनेट हँडलिंग चार्ज, प्लॅटफॉर्म चार्ज, GST मिळून असे तुम्हाला किती पे करावं लागते? फक्त 523 रुपये तुम्हाला पे करावं लागतात. म्हणजे 23 रुपये वाढतात याच्यामध्ये. ठीक आहे, नाही तर बरेच जण म्हणतात की सर तुम्ही तर म्हटले होते 499, पण इथं तर आम्हाला दाखवतंय की 523 रुपये पे करा. तर मग तुम्हाला किती रुपये पाठवावं लागतात? 523 रुपये. आणि हे पैसे तुम्हाला कुठं भरायचे असतात? तर ॲप्लिकेशनमध्येच पेमेंट करायचं असतं. कुठं पेमेंट करायचं असतं? ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही पेमेंट केलं की तुम्ही आपल्या कोर्सला काय होत आहे? आपोआप जॉईन होत आहे. त्याच्यामध्ये मला काही हस्तक्षेप करता येत नाही, मला तुम्हाला जॉईन करायची गरज पडत नाही. तुम्ही पेमेंट केलं की ते सगळं काय ॲटोमॅटिक आहे, स्वयंचलित आहे. तुम्ही आपोआप काय होत आहे? आपल्या कोर्सला जॉईन होऊन जात आहे. ठीक आहे, मग तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला सापडेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपला जरी मेसेज केला की ह्या नंबरवरती 9689141630 याच्यावरती तुम्ही मला मेसेज जरी केला की सर आम्हाला लिंक पाठवा, नुसता लिंक असा मेसेज केला तरी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी काय केली जाईल? पाठवून दिली जाईल. ठीक आहे, जाऊया मित्रांनो आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16 आहे, विस्मरणाचे प्रतिरोध हे कारण कोणी स्पष्ट केले? काय विचारलं आपल्याला? विस्मरणाचे प्रतिरोध हे जे कारण आहे हे कोणी स्पष्ट केले असं आपल्याला विचारलंय. मग हे कोणी स्पष्ट केलेलं आहे? तर हे मुलर आणि पिल्जेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, मग बघा, नवीन माहिती जुन्या माहितीला अडथळा निर्माण करते, यामुळे विस्मरण होते. हे कोण म्हटलंय? मुलर आणि पिल्जेकर यांनी सांगितलंय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, अवधान, त्यालाच अटेन्शन म्हणतात. अवधान म्हणजे काय असं विचारलंय किंवा अटेन्शन म्हणजे काय विचारलंय? तर अवधान म्हणजे काय? तर जाणीव एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित करणे. म्हणजे आपलं लक्ष हे काय? एखाद्या विशिष्ट विषयावरती केंद्रित करणे, त्यालाच आपण काय म्हणतो? अवधान म्हणतो. ठीक आहे, मग बघा, अवधान म्हणजे काय? एखाद्या उद्दीपकावरती आपली मानसिक शक्ती काय केंद्रित करणे होय. आपण एखाद्या गोष्टी करते, ज्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे ना तिकडे आपण बघा एकदम लक्षपूर्वक बघत असतो. मग शेजारून आपला ट्रक गेला किंवा कोणी आपल्याला जोराने आवाज दिला तरी आपलं त्याच्यावरती लक्ष जात नाही. का? तर आपलं जे अवधान आहे हे काय असतं? पूर्णपणे एखाद्या उद्दीपकावरती म्हणा किंवा आपल्या आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीवरती असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न 18 नंबर, व्यक्तिमत्व मोजण्यासाठी शाहीच्या डागाची चाचणी कोणी तयार केली? आता काय विचारलं आपल्याला? शाहीच्या डागांची जी चाचणी आहे, शाहीच्या डागाची चाचणी कोणी तयार केली असं आपल्याला विचारलं. मग ही कोणी तयार केलेली आहे? तर ही रोशार्क यांनी तयार केलेली आहे. कशासाठी? व्यक्तिमत्व मोजण्यासाठी. म्हणजे पुढचा प्रश्न कदाचित आपल्याला असं विचारू शकतात
की शाईच्या डागांची चाचणी रोशार्क यांनी कशासाठी तयार केली? मग ती कशासाठी तयार केली? तर व्यक्तिमत्व मोजण्यासाठी. कशासाठी? व्यक्तिमत्व मोजण्यासाठी. याच्यामध्ये किती कार्ड असतात बघा? तर 10 शाईंच्या डागांच्या कार्डाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 19 नंबर. कौमारी अवस्था हा वादळाचा आणि तणावाचा काळ आहे, कसं कोणी म्हटलं? आपण मला वाटतं काल पण पाहिलं होतं किंवा परवा दिवशी कुठल्या तरी एका लेक्चरमध्ये आपल्याला हा प्रश्न होता. मग हे कोण म्हटलेलं आहे? स्टॅनले हॉल यांनी म्हटलेलं आहे. कशाला? कौमारी अवस्थेला. कोणता काळ? वादळाचा आणि तणावाचा काळ म्हटलेला आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. अध्यापन ही एक द्विध्रुवीय प्रक्रिया आहे असं कोणी म्हटलं? आता बघा, अध्यापन ही द्विध्रुवीय म्हणजे किती ध्रुव असणारी? 2 ध्रुव असणारी प्रक्रिया आहे असं कोणी म्हटलं? असं आपल्याला विचारलं. मग कोण म्हटलं होतं? ॲडम्स म्हटला होता. आणि हा जो जॉन ड्यूई आहे याने त्याच्यामध्ये काय केलं होता? अभ्यासक्रम हा 3रा ध्रुव जोडला होता. मग प्रश्न विचारू शकतात की अध्यापन ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये 3रा ध्रुव कोणी जोडला? तर तो कोणी जोडला? जॉन ड्यूईने. कोणता? अभ्यासक्रम. आणि ॲडम्सने किती म्हटलं होतं? हे द्विध्रुवीय आहे. मग ते दोन ध्रुव कोणते होते? शिक्षक आणि विद्यार्थी होते. मग याच्यामध्ये ॲडम्सने काय, जॉन ड्यूईने काय केला? 3रा अभ्यासक्रम याच्यामध्ये ॲड केला आहे. ठीक आहे. पुढचा 21 नंबर. भावनांच्या उद्रेकाला काय म्हणतात? मग भावनांच्या उद्रेकाला काय म्हणतात? संवेग म्हणतात. मग संवेग म्हणजे व्यक्तीची खळबळलेली अवस्था ज्यात शारीरिक आणि मानसिक बदल होतात. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? भावनांचा उद्रेक म्हणतो. पुढचा 22 नंबर. अध्यापनाची प्रकल्प पद्धती कोणाशी संबंधित आहे? अध्यापनाची प्रकल्प पद्धती कोणाशी संबंधित आहे? मग ही किलपॅट्रिकशी संबंधित आहे. कोणाशी? किलपॅट्रिक कोण होता बघा? तर हा जॉन ड्यूईच्या विचारावर आधारित त्यांनी ही पद्धत विकसित केली. कोणी केली? किलपॅट्रिकने. आणि किलपॅट्रिक कोण होता? जॉन ड्यूईचा शिष्य होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. स्मरणाचे प्रमुख 3 टप्पे कोणते? मग स्मरणाचे प्रमुख 3 टप्पे कोणते आहेत? ग्रहण आहे, साठवण आहे आणि पुनरुज्जीवन आहे. ठीक आहे. स्मरण ही एक कशी प्रक्रिया आहे? हाही प्रश्न आपल्याला विचारला होता. मग स्मरण ही एक कशी प्रक्रिया आहे? तर ही एक मानसिक प्रक्रिया आहे. आणि हिचे किती टप्पे आहेत? 3 टप्पे आहेत. मग ते 3 टप्पे कोणते आहेत बघा? ग्रहण आहे. ग्रहण ही स्मरणाची पहिली पायरी आहे. मग याद्वारे बघा, ज्ञानेंद्रियाद्वारे बाह्य जगातील माहिती मेंदूपर्यंत पोहोचवली जाते, त्याला आपण ग्रहण म्हणतो. त्याच्यानंतर साठवण म्हणजे ग्रहण केलेली म्हणजे मेंदूपर्यंत आलेली माहिती मेंदूमध्ये किती काळ टिकून राहते याला काय म्हणतो आपण? साठवण म्हणतो. आणि पुनर्जीवन किंवा आठवणे. मग साठवलेली माहितीची जेव्हा गरज पडते तेव्हा ती पुन्हा जाणीव कक्षेत आणणे म्हणजेच पुनरुज्जीवन होईल. ठीक आहे. पुनरुज्जीवनला दुसरा शब्द काय बघा? पुनरुज्जीवन म्हणजेच काय? आठवणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 24 नंबर. गतिमंद बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे किती असतो? या बुद्ध्यांकावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. बुद्ध्यांकाचं सूत्र मी तुम्हाला आधीच सांगितले. काय? मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. ठीक आहे. मग आता इथं विचारलं आपल्याला गतिमंद बालकांचा बुद्ध्यांक किती असतो? तर हा किती असतो? 70 पेक्षा कमी असतो. मग तुम्हाला आता इथं काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. ज्याचा बुद्ध्यांक 140च्या पुढे असतो त्या बालकाला काय म्हणतात? त्याला प्रज्ञावंत म्हणतात किंवा अतिउच्च बुद्धिमत्ता म्हणतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पहा जिनियस. काय? जिनियस. जी फॉर जिनियस, पार्लेजी. मग 120 ते 130 असतो हे कोण असतात? हे सुद्धा तीव्र बुद्धिमत्तेचे बालक असतात. त्याच्यानंतर बघा, सामान्य बुद्ध्यांक कोणता आहे? तर 90 ते 110 हा काय आहे? सामान्य बुद्ध्यांक आहे. मग सामान्य बुद्धिमत्ता कोणती आहे? 90 ते 110. याच्यावरती लक्षात ठेवा. 80 ते 90 काय आहे? अल्प बुद्धिमत्ता आहे. आणि 70 पेक्षा कमी असलं त्याला काय म्हणतो आपण? गतिमंद म्हणतो. ठीक आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपला 25 नंबर. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे, ही जुनी संकल्पना कोणी मांडली? मग बघा, तुम्हाला सांगितलं होतं मी, आत्मा आला की कोण आठवायचा हे लक्षात आणा आणि या प्रश्नाचं उत्तर काय करा? कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अजून एक हिंट देतो. या व्यक्तीलाच काय म्हटलं जातं? मानसशास्त्राचा जनक म्हणलं जातं. म्हणजे ज्यांनी ही व्याख्या केली ना, मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र, त्याला काय म्हटलं जातं? मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं. मग कोण आहे हे उत्तर कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्राला, तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपवरती नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.